नमस्कार. आमच्या यूट्यूब चॅनलवर तुमचं सगळ्यांचं पुन्हा एकदा मनापासून सहर्ष स्वागत. आताच्या क्षणाची सर्वात मोठी बातमी. अयोध्येतील राम मंदिरावरून उद्धव ठाकरे आणि नारायण राणे यांच्यात जुंपली. तर या संदर्भातली मोठी व सविस्तर बातमी पाहण्या अगोदर आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला प्रेस करा. अयोध्येतील राम मंदिरावरून उद्धव ठाकरे आणि नारायण राणे यांच्यात चांगली जुंपलीची पाहायला मिळत आहे. रामलला कोणा एकाची प्रॉपर्टी नाही तर ती सर्वांची प्रॉपर्टी असल्याचे म्हणत नारायण राणे यांनी उद्धव ठाकरे यांच्या टीकेवर पलटवार केला. अयोध्येतील राम मंदिराच्या उद्घाटनाला अवघे काही दिवस बाकी आहे. मात्र या मंदिराच्या मुद्द्यावरून राजकीय वर्तुळात आरोप प्रत्यारोप होताना दिसत आहे. अयोध्येतील राम मंदिरावरून उद्धव ठाकरे आणि नारायण राणे यांच्यात चांगली जुंपल्याची पाहायला मिळत आहे. रामलला कोणा एकाची नाही तर सर्वांची प्रॉपर्टी असल्याचे म्हणत नारायण राणे यांनी उद्धव ठाकरे यांच्या टीकेवर पलटवार केला आहे. तर राम मंदिर कोणी बांधलं हे जनतेला माहीत आहे असंही ते म्हणाले. तुम्हाला असं वाटतं की जय श्रीराम बोलले की सारे हिंदू तुमच्यासोबत येतील. हाच तुमचा आणि आमच्यातला हिंदुत्वाचा फरक आहे. तर आमच्या हृदयात राम आणि हाताला काम देण्याचं आमचं हिंदुत्व आहे, ना की मोफतमध्ये रामाचं दर्शन देणारं हिंदुत्व आमचं आहे, अशी टीका उद्धव ठाकरे यांनी केली आहे. राम मंदिराच्या मुद्द्यावरून सध्या राजकीय वातावरण खूपच गरम झाल्याचे वाटते का? याविषयीची आपली काय प्रतिक्रिया आहे हे कमेंटमध्ये व्यक्त करा. आणि बातमी आवडल्या असल्यास लाईक करा व अशा चालू घडामोडीच्या आणि राजकीय घडामोडीच्या ताज्या आणि अपडेट बातम्या पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला प्रेस करा. धन्यवाद.